विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी अकाउंट ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप पार्टनर इन फर्म व्हिडिओ क्रमांक आहे आपला 0307 यामध्ये पहिले उदाहरण आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत ॲडमिशन ऑफ पार्टनर यामधील एक्झाम्पल नंबर 1 उदाहरण क्रमांक 1. तर आपण पहिल्यापासून हे उदाहरण व्यवस्थितपणे आधी वाचून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कोठे कोठे होतात याबद्दल अगोदर निश्चिती करायची आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. चला तर मग. तर द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट इक्वली वॉज ॲज फॉलोज. म्हणजे खाली आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेला आहे जे आहे सुजाता आणि पौर्णिमा यांचं, आणि ते त्यांचा नफा इक्वली म्हणजे समान प्रमाणामध्ये वाटून घेत आहेत. त्यानंतर आपल्याला खाली दिलेला आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. तर बॅलन्स शीट पहा, आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे दोघींचं, क्रेडिटर्स, बिल्स पेबल दिलेले आहेत, असेट्स दिलेले आहेत, लँड अँड बिल्डिंग, प्लांट मशिनरी, फर्निचर, डेटर्स, स्टॉक, कॅश, एवढे ॲसेट्स आपल्याला दिलेले आहेत. हे त्यांचं 31 मार्च 2018चं बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पहा खाली ऑन 1 एप्रिल अपर्णा जॉईन द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर. म्हणजे आता 1 एप्रिल 2018 रोजी अपर्णा त्यांच्या संस्थेला जॉईन झालेली आहे, म्हणजेच त्या जुन्या भागीदारांनी नवीन भागीदाराला त्या भागीदारीमध्ये प्रवेश दिला आहे. शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. आणि मग तिला काही अटींवरती, म्हणजे खाली काही अटी दिलेल्या आहेत, या अटींवरती तिला तिच्या भविष्यातील नफ्यामध्ये 1/5 हा एवढा हिस्सा त्या ठिकाणी दिलेला आहे. आता 1/5 टक्केवारीमध्ये म्हटलं तर याला आपण जर 100ने 5ला भागलं तर किती येतं? 100 भागिले 5 20%. म्हणजे 20% प्रॉफिट या ठिकाणी अपर्णाला मिळणार आहे. पुढे पहा आता काय दिले त्यांनी. ए पॉइंट, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 lakhs. आणि गुडविलची व्हॅल्यू ही निश्चित करण्यात आलेली आहे, ती आहे 2 लाख रुपये. आले लक्षात सर्वांच्या? अपर्णा इज ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. अपर्णा तिच्या गुडविलच्या हिश्श्याची रक्कम रोख स्वरूपामध्ये घेऊन येते. आता एक लक्षात घ्या, तिच्या हिश्श्याची रक्कम रोख स्वरूपात घेऊन येते. मग आता तिचा हिस्सा किती? तर आत्ताच आपण वरच्या ओळीला पाहिलंय 1/5, 1/5. म्हणजेच मराठीत मी तुम्हाला टक्केवारीमध्ये सांगितलं, पर्सेंटेजमध्ये सांगितलं 20%, 20%. मग आता 2 लाखाच्या 20% रक्कम काढायची आहे. तो असेल अपर्णाचा गुडविलचा हिस्सा, आणि ती काय करते? ती कॅशमध्ये घेऊन येते. आले लक्षात? तर इथे कॅल्क्युलेशन करायचे 2 लाख गुणिले 20/100 किंवा 2 लाख गुणिले 1/5 हा तिचा हिस्सा आहे. तर त्याप्रमाणे काय करायचंय? शेअर करायचंय. त्याची नोट तुम्हाला मी दाखवतो लगेच वाटल्यास. हे बघा, नोट नंबर 1, माझा कर्सरकडे लक्ष द्या. गुडविल ₹2 lakhs बरोबर. अपर्णाचा शेअर किती आहे? 1/5. म्हणून शेअर ऑफ अपर्णाज गुडविल इज इक्वल टू 2 lakhs × 1/5. म्हणजे 2 लाख गुणिले 1/5 बरोबर 40,000 रुपये. आलाय? म्हणजे अपर्णाला किती हिस्सा आणावा लागणार आहे? आणला आहे अपर्णानं 40,000 रुपये गुडविलचा हिस्सा आणलेला आहे. आणि मग गुडविल आणलेला आहे, तर गुडविल आणण्याची एंट्री होईल. आपण त्या पाहणारच आहोत. आधी उदाहरण वाचतोय आपण. परत जाऊया उदाहरणाकडे. बी मध्ये काय सांगितले पहा. अपर्णा इज ब्रिंग इन ₹1 lakh ॲज अ कॅपिटल. आणि मग अपर्णानं भांडवल म्हणून, कॅपिटल म्हणून 1 लाख रुपये सुद्धा आणलेले आहेत. म्हणजे आता विचार करा, अपर्णानं गुडविल आणलं कॅशमध्ये तिच्या हिश्श्याचं 40,000, अपर्णानं कॅपिटल आणले 1 लाख, म्हणजे असे अपर्णानं 1 लाख अधिक 40,000 एकूण किती रुपये आणले? 1,40,000. ठीक आहे. ए आणि बी मध्ये आपल्याला हे समजले. पुढे पहा. सी, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे सन्ड्री डेटर्स वरती 10% काय करायला सांगितले? आपल्याला प्रोव्हिजन करायला सांगितले. आपण आता फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स हे चॅप्टर्स अभ्यासलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपण हा चॅप्टर अभ्यासत आहोत. तर आपण ही ऍडजस्टमेंट सोडवलेली आहे. सन्ड्री डेटर्स वरती 10% कॅल्क्युलेशन करायचंय. मग सन्ड्री डेटर आता ही किती ऍडजस्टमेंट आहे? सी. मग इथे काय करायचंय? असेट साईडला जायचं, सन्ड्री डेटर्सच्या समोर इथे सी लिहायचंय. दिसतंय सी? सी मी तिथं लिहिलेलं आहे.
तर अशा प्रकारे सी हे ॲडजस्टमेंट त्यावर होणार आहे, म्हणून मी इथे लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण डी ॲडजस्टमेंट पाहूया. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती झाली आहे? 80,000 रुपये झालेली आहे. मग आता होती किती? 60,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ किती रुपयांनी आपल्याला वाढलेली दिसते? 20,000. बरोबर? ठीक आहे. त्यानंतर मग आता तिथं मी डी लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला डी नंबरची ॲडजस्टमेंट लँड अँड बिल्डिंग वरती आहे, म्हणून इथे डी लिहून ठेवायचा, की आपल्याला उदाहरण सोडवताना लक्षात आलं पाहिजे की डी ॲडजस्टमेंट लँड अँड बिल्डिंग वरती आहे. त्यानंतर पहा ई ॲडजस्टमेंट. स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रेड्यूस बाय 20%. आणि स्टॉक आणि प्लांटची जी व्हॅल्यू जी आहे ती 20% रेड्यूस झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणून काय करायचंय? ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरीच्या समोर ई लिहा, त्याचबरोबर स्टॉकच्या समोर सुद्धा काय करा? ई लिहा. असं इथे लिहून ठेवलं म्हणजे आपण उदाहरण सोडवताना आपल्याला काय होईल? लक्षात येईल. मग आता हे 20% रेड्यूस करायचं म्हणजे काय करायचं नेमकं? तर इथे काय करताना आपण तुम्हाला नोट दाखवतो मी कसं सोडवायचं 20%ने. तर प्रोव्हिजनची 10% ॲडजस्टमेंट पाहून घ्या सन्डी डेटर्स वरती. प्रोव्हिजन आहे 10%. 26,000 into 10/100 इज इक्वल टू 2,600. म्हणजे 26,000वर 10% काढायचं आहे. 10 × 100 बरोबर 2,600 रुपये. आता लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 80,000 होती, 60,000 झाली. म्हणजे लँड अँड बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹60,000. तर स्टॉक वरती सुद्धा 20% रेड्यूस म्हणजे कसं काढणार मग आपण? मग स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 40,000 रुपये. मग आता 20% रेड्यूस झालाय म्हणजे त्याच्यामध्ये डिक्रीज झालेला आहे, बरोबर? व्हॅल्यू डिक्रीज झाली आहे स्टॉकची. मग डिक्रीज इन स्टॉक इज इक्वल टू 40,000 इंटू 20% आहे 20 डिवायडेड बाय 100 म्हणजे 40,000 गुणिले 20/100. कॅल्क्युलेशन करा, उत्तर येते 8,000 रुपये. म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू 8,000 काय झाली आहे? कमी झालेली आहे. तर त्याचा इफेक्ट आपल्याला द्यावा लागेल. प्लांट अँड मशिनरीचं पण तसंच आहे. 70,000 रुपये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यानंतर 20% परत सांगितलं रेड्यूस झाली आहे. दिसतं इकडं 20% रेड्यूस. मग आता असेट रेड्यूस झाली तर डेप्रिसिएशन म्हणायचं. स्टॉक ही पण असेटच आहे, परंतु हे आपल्याकडचं थोडंसं ॲसेट माल आहे. तर इथे हा आपण सेल आउट किंवा यूज करत असतो म्हणून त्याला डिक्रीज झाला असं म्हणायचं. डेप्रिसिएशन नाही. स्टॉकमध्ये डेप्रिसिएशन होत नाही, कमी होतो स्टॉक, वाढतो, इन्क्रीज होतो. ॲसेट मात्र डेप्रिसिएट होतात, ॲप्रिसिएट होतात, म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होते, जास्त होते. तसंच इथे प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएट झालेली आहे 20%ने. मग आता 70,000 गुणिले 20/100 बरोबर 14,000 रुपये हे आलं त्याचं डेप्रिसिएशन. त्याचे आपल्याला 2 इफेक्ट द्यावे लागतील. डिक्रीज झालं त्याचेही 2 इफेक्ट द्यावे लागतील. आपण आता जाऊया पुन्हा एकदा उदाहरणाकडे. आता उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं? स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज रेड्यूस 20%. मी तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन सगळं दाखवलेलं आहे. पुढे काय सांगितले प्रश्नामध्ये पहा, ड्राफ्ट द जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबाव अरेंजमेंट्स. म्हणजे तुम्ही काय करायचं? हे सर्व वरची ट्रान्झॅक्शन्स, वरच्या ज्या घटना आहेत ह्या लक्षात घेऊन तर सर्व एंट्रीची नोंद करायची आहे, एंट्रीज रेकॉर्ड करायच्या आहेत. अँड गिव्ह द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. आणि संस्थेच्या नवीन बॅलन्स शीटचं ओपनिंग बॅलन्स शीट तयार करायचं आहे. आता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस जर्नल एंट्रीज तयार करायच्या असतात त्यावेळेस आपल्याला शेवटच्या ज्या एंट्रीज असतात ह्या बॅलन्सिंग फिगरवर अवलंबून असतात. आणि म्हणून जर्नल एंट्रीज म्हटल्या की आपल्याला लेजर तयार करावेच लागते. लेजर तयार केल्याशिवाय त्याचबरोबर शेवटचे फायनल बॅलन्सेस काढल्याशिवाय जर्नल एंट्रीज कंप्लीट होत नाही. म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी जर मार्क घ्यायचे असतील तर आपल्याला लेजर काढणं आवश्यक आहे. आले लक्षात? जरी आता इथे प्रश्नामध्ये आपल्याला सांगितले जर्नल एंट्रीज काढा, तरी मग कच्च्या स्वरूपामध्ये आपल्याला काय काढावं लागेल? लेजर तयार करावं लागेल. म्हणजे या लेजरमध्ये जेवढे अकाउंट्स असतील ते सर्व तयार करावे लागतील. आले लक्षात तुमच्या? आणि फक्त जर लेजरच विचारलं तर मात्र मग तुम्ही जेवढं लेजर विचारलंय तेवढंच लिहा. थोडक्यात प्रश्नामध्ये जे विचारलं आहे त्याला मार्क्स असतात, हे मात्र लक्षात ठेवा. आणि जेवढं विचारलंय तेवढं जर तुम्हाला काढता येत असेल डायरेक्टली तर काढू शकता, नाही तर मी आता तुम्हाला सर्वच कसं काढायचं हे काढून दाखवणार आहे. ठीक आहे. तर आपण आता जाऊया प्रत्यक्ष सोल्युशनकडे. तर इथे सांगितल्याप्रमाणे आपण जर्नल एंट्रीज पण तयार करणार आहोत आणि बॅलन्स शीट पण तयार करणार आहोत आणि आवश्यक असलेली सर्व लेजर अकाउंट्स सुद्धा तयार करणार आहोत. तर इथे आपल्याला काय करायचं आहे की ॲडमिशनच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज आपण पाहिलेल्या आहेत 11वीच्या बुक्समध्ये. 11वीला आपण जर्नल एंट्रीज शिकलेलो आहोत, त्यामुळे एंट्रीज बद्दल काही नवीन नाही. लेजरही आपण शिकलेलो आहोत, कशी मांडणी करायची, कॉलम्स कसे वगैरे, हे सगळं माहिती आपल्याला. ठीक आहे, तरी पण आपण आता बघणार आहोत. इथे काय करायचं आहे? ॲडमिशन हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला महत्त्वाचे काही अकाउंट्स आहेत
तर ते आपल्याला करावेच लागतात. तर ते अकाउंट्स कोणते ते आपण आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे पहिल्यांदा आपल्याला अकाउंट तयार करावं लागतं, ते म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. हे आपल्याला अकाउंट पहिल्यांदा तयार करावं लागतंय. साधारणपणे 5 ते 7 ओळींचं हे अकाउंट असते. त्यानंतरच आपल्याला दुसरं अकाउंट तयार करावं लागतं, अतिशय महत्त्वाचं, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जेवढे पार्टनर्स असतील तेवढ्यांचं आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करावे लागते आणि त्याला त्याप्रमाणे मी खाली दाखवले पर्टिक्युलर्स आणि तिन्ही पार्टनरची नावं आहेत. त्याचप्रमाणे क्रेडिट साईडला सुद्धा पर्टिक्युलर्स आणि तिन्ही पार्टनरची नावं आहेत. अशा प्रकारे कॅपिटल अकाउंट एक 5 ते 7 ओळीचं तयार करावं लागतंय. त्याच्यानंतर आवश्यक असं आपल्याला असं वाटतं की सगळं मला येतंय, मी हुशार आहे, खूप मला एक्सलंट हुशार आहे. कधी कधी पण मात्र अशा विद्यार्थ्याकडून चुका होण्याची शक्यता असते. म्हणून शेवटी काही रायटिंगमध्ये जर असेल तर प्रूफ असेल आपल्याकडे तर चुका होण्याची शक्यता 100% कमी होते. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही हे सर्व अकाउंट छोटे छोटे का होईना 5 ओळीचंच आहे, कॅश अकाउंट तयार करा. म्हणजे का तर माझा असा अनुभव आहे की बरेच विद्यार्थी कॅश अकाउंट तयार करत नाही, तोंडी कॅश बॅलन्स घेऊन टाकतात. त्यांचा येतो नाही असं नाही, उत्तरही बरोबर येतं, तोही प्रश्न नाही, परंतु कधी कधी काही विद्यार्थी विसरून जातात. आणि म्हणून जर मी अकाउंटच ओपन केलं तर इथं आपण अकाउंट क्लोज करणार, क्लोज केलेला बॅलन्स आपण आपल्या असेटला घेऊन टाकणार. म्हणजे विसरणार मात्र नक्कीच नाही. म्हणजे कॅश अकाउंट विसरला आणि बॅलन्स शीट टॅली झालं नाही असा एकही विद्यार्थी माझ्या या पद्धतीमुळं तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे 100% तो कॅश अकाउंटचा बॅलन्स घेणार आणि त्याचं बॅलन्स शीट काय होणार, टॅली होणार. म्हणून इथे कॅश अकाउंट सुद्धा आवश्यक आहे. आपण 3 पाहिलेत. रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्याला दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. 2 नंबर पाहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 3 नंबर आपल्याला गरज असतेच कॅश अकाउंट. आणि परत गुडविलचं जिथं आहे अकाउंट तिथे गुडविल अकाउंट तयार करा. तर गुडविल अकाउंट आपल्याला इथं एक 4-5 ओळीचं तयार करायचं आहे. अंदाजे मी सांगत असतो 4-5 ओळी, तर जशा लागतील तशा तयार करायच्या. एक 5 ओळीचं आपण तयार करायचं गुडविल अकाउंट. हे सुद्धा आपल्याला काही उदाहरणात आवश्यक आहे तर काही उदाहरणात नाही, मग आपण करून टाकायचं. असेल तर वापरायचं, नाही तर 4-5 ओळीचं काय फरक नाही पडत. त्याच्यानंतर गुडविल अकाउंट तयार झाल्यानंतर लास्टला आपल्याला तयार होतं आपलं बॅलन्स शीट. येते तुमच्या लक्षात. तर अशा प्रकारे मग आपल्याला बॅलन्स शीट काय करावं लागेल, तयार करावं लागेल. आणि नंतर आपलं एक्झाम्पल्सचं लेजर पूर्ण होईल. एवढं सगळं झाल्यानंतर मग आता जर्नल एंट्रीज आपण त्यानंतर तयार करायच्या आहेत. तर जर्नल एंट्रीज तयार करताना आपल्याला वरती दोन्ही ठिकाणी इन द बुक्स ऑफ जे दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये ते नाव या ठिकाणी टाकायचंय. मग लेजर असो किंवा जर्नल एंट्रीज असो, दोन्ही ठिकाणी इन द बुक्स ऑफ आपल्याला लिहायचंच आहे. त्यानंतर मग जर्नलचे नेहमीप्रमाणे आपले 5 कॉलम तयार करायचे. डेट, पर्टिक्युलर्स, लेजर, फोलिओ, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आणि डेट दिलेल्या असतील तर आपण दिलेल्या असतील तर ठीक, नसेल दिलेला तर अंदाज घ्यायचा. वर्ष आहे, वर्ष लिहून टाका. आणि 1 एप्रिल दिसतंय तर 1 एप्रिल, मग सर्व ट्रान्झॅक्शन 1 एप्रिलला होऊ शकतात. आणि डेटच दिलेली नाही, फक्त वर्ष दिलंय तर फक्त वर्ष टाका तरी चालेल. आलं लक्षात. आणि काहीच दिलेलं नाही तर तुम्ही नंबर द्या. डेटच्या जागेवर काय करा, एंट्रीज नंबर देऊन टाका, 1 2 3 4 5 6 7 8 काय असेल त्या. आता इथे अशा प्रकारे मग आपण एंट्रीची या ठिकाणी नोंद करणार आहोत. आले सर्वांच्या लक्षात. एंट्रीज झाल्यानंतर तुम्हाला मी प्रत्येकाच्या नोट्स आता इतक्यात तुम्हाला दाखवलेल्या आहेत. या छानपैकी नोट्स प्रत्येकानं प्रत्येक एक्झाम्पल खाली छान अक्षरामध्ये आणि छान मांडणीमध्ये लिहून काढायच्याच आहेत. अगदी प्रत्येकाने काढायच्या. ज्यावेळेस उदाहरण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजतं आणि आपल्याला नोट्स पण समजतात त्यावेळेस सुंदर नोट्स काढून त्या आपल्या वहीमध्ये ठेवायच्या. कारण आपल्याला ह्या भविष्यामध्ये आपण 15 दिवसांनी 1 महिन्यानी परत अभ्यासाला बसलो की पुन्हा या नोट्स आपल्याला खूप खूप मदत करतात. कारण प्रत्येक वेळेस आपल्याबरोबर आपले टीचर असतीलच असे नाही. तर अशा प्रकारची ही सर्व मांडणी, काय तयारी करायची आहे उदाहरण सोडवताना हे मी तुम्हाला आता सांगितले. लेजर विचारला असेल तर जर्नल एंट्रीजची काढण्याची गरज नाही, परंतु मात्र जर्नल एंट्रीज जेव्हा आपण तयार करायला सांगतात त्यावेळेस तुम्हाला दाखवतो. आता मी इथे जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. हा जो लास्ट बॅलन्स आलेला आहे, सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट 2300, अपर्णा कॅपिटल अकाउंट डेबिट 2300 अँड रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 4600. हा जो बॅलन्स आहे हा क्लोजिंग बॅलन्स आहे, बॅलन्सिंग फिगर्स आहेत आणि या तुम्हाला लेजर काढल्याशिवाय मिळणार नाहीत. म्हणजे शेवटची एंट्री तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे इथपर्यंत विद्यार्थी साधारणपणे एंट्रीज करू शकतात आणि पुढची एंट्री जी आहे लास्ट एंट्री क्लोजिंगची ही मात्र करता येत नाही. त्यासाठी आपल्याला लेजर ओपन करावेच लागते. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की क्लोजिंग एंट्रीवर आपलं
बॅलन्सिंग फिगर ही क्लोजिंग एंट्रीवर अवलंबून असते. क्लोजिंग एंट्री ही बॅलन्सिंग फिगरवर अवलंबून असते. तर अशा प्रकारे म्हणून लेजर काढणं काय आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून जर्नल एंट्रीसाठी लेजर आवश्यक आहे. नाही लेजर विचारलं तर मग जर्नल एंट्रीची काही गरज नाही. ठीक आहे. तर आता प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचंय, कृती आपण काय काय करायचे ते आपण पाहूया. मी आता तुम्हाला एक एक गोष्ट सांगतोय. मी सांगतोय याचबरोबर तुम्ही वहीमध्ये जरी सोडवलं व्हिडिओ चालू करून, म्हणजे कधी करा, जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल, एकदा पाहाल, परत दुसऱ्यांदा पाहायला बसले तर सोल्युशन करायला बसा. पहिल्यांदा आधी नुसतं पाहूनच घ्या, नंतर दुसऱ्यांदा सोल्युशन तुम्ही वहीमध्ये आखून तयार झालं, पुन्हा परत व्हिडिओ सुरू करा आणि माझं ऐका आणि सोल्युशन तुम्ही लिहू शकता. तर ठीक आहे. तर आता आपल्याला जायचं आहे पुन्हा एक्झाम्पलकडे. एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितले एक्झाम्पल पूर्ण वाचा, त्यानंतर ॲडजस्टमेंटचे जे पॉईंट्स आहे त्याच्या खाली एकदा तुम्ही अंडरलाईन करा. मी त्याला रेड कलर केलेला आहे तुम्हाला दिसण्यासाठी खास. आणि त्याच्यानंतर जे ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत त्याचे इफेक्ट आपल्या दिलेल्या ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये कुठे होत असतील, तर जसं CDEE मी असं दिले, तर ह्याचे पण तुम्ही ते नंबर्स किंवा काय क्रमांक देऊन टाका. आणि नंतर मग सोडवायला काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे. आता एक लक्षात घ्यायचंय, या बॅलन्स शीट जे दिलेलं आहे हे आपण वाचायचं, याचे नंबर्स किंवा काय आहे ते दिले. त्यानंतर बॅलन्स शीटकडे आपण हे सोडून द्यायचं आहे, कारण ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंट आपण ॲडजस्टमेंटच्या क्रमाने सोडवणार आहोत. त्याचबरोबर ज्या ॲसेट आणि लॅबिलिटीजवर ॲडजस्टमेंट येणार नाहीत, या ॲसेट्स आणि लॅबिलिटीज जशाच्या तशा नवीन बॅलन्स शीटला लिहायच्या असतात, परंतु त्या बघायचंय, शेवटी बघायचंय की कोणत्या राहिल्यात. आता सुद्धा मला दिसतंय, तुम्हाला दिसतंय इथं स्क्रीनवरती की इथे कॅपिटल, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, फर्निचर आणि कॅश यावर कुठलीही ॲडजस्टमेंट आलेली नाही. परंतु मी सांगतोय की जे बॅलन्सेस आहेत ज्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही हे तसेच्या तसे पुढील नवीन बॅलन्स शीटमध्ये लिहायचे आहेत. परंतु आत्ताच लिहायचं नाही, हे शेवटी लिहायचं आहे, कारण याच्यामध्ये अजून एखाद्या आयटमवरती ॲडजस्टमेंट येऊ शकते. आले तुमच्या लक्षात? आता इथे मी तुम्हाला सांगितले की हे ॲडमिशनचं उदाहरण सोडवताना कोणकोणते अकाउंट ओपन करायचे, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट, गुडविल अकाउंट आणि लास्टला असेल बॅलन्स शीट. तर इथे बघा, असेट अकाउंटला जर आपल्याला खाली शेवटी पाहिलं तर कॅश दिलेले आहे 80,000 रुपये. म्हणजे आपल्याकडे कॅश किती आहे, 80,000 रुपये. म्हणजे कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे 80,000 रुपये. हा घ्यायचा आहे आणि जायचं आहे कॅश अकाउंटकडे आणि ते कॅश अकाउंटला लिहायचं आहे ओपनिंग बॅलन्स. आता कॅश अकाउंटचा बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स कोणता, डेबिट असतो की क्रेडिट, तर डेबिट असतो, म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे. हे बघा डेबिट साईड, माझ्या कर्सरकडे लक्ष ठेवा, इथे लिहायचं आहे ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून काय लिहितो आपण, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 रुपये. हा झाला फर्स्ट इफेक्ट. राहील लक्षात सर्वांच्या? म्हणजे जे अकाउंट ओपन केलं त्याचे ओपनिंग बॅलन्सेस काय करा, लिहून घ्या. त्याच्यानंतर आता पुन्हा परत आपण एक्झाम्पलकडे जाऊ. इथे अजून आपल्याला काय दिले बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल अकाउंट सुद्धा ओपन केलेला आहे. सुजाताचा इथं ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, पौर्णिमाचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. हा सुद्धा तुम्ही कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे आता कॅपिटल किंवा लायबिलिटीचे बॅलन्सेस कसे असतात, क्रेडिट असतात. आणि म्हणून कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं आहे, क्रेडिटला जायचं आहे आणि त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहून घ्यायचा आहे. म्हणजे जे अकाउंट आपण ओपन केले त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस पहिल्यांदा लिहायचे. मग किती केलेत आपण, दोनच आहेत, कॅश आहे, कॅपिटल आहे, बाकी काहीच नाही. गुडविल, गुडविल असेल, तिसरं अकाउंट आहे गुडविल, तर गुडविलचं असेल तर गुडविलचं लिहायचं आहे. 3 अकाउंट ओपन केले, 3 ओपनिंग बॅलन्सेस असेल तर पहिल्यांदा लिहून टाका. ओपनिंग बॅलन्स म्हणजे बॅलन्स ब्रॉट डाऊन हा शब्द त्या ठिकाणी येतो, क्लोजिंग म्हणजे कॅरीड डाऊन येतो, नीट लक्षात ठेवा. मग चला आता कॅपिटलचे सुद्धा बॅलन्सेस आपण काय करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. मग आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला या, बघा क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दिसतंय सर्वांना. सुजाताच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 1 लाख, तिचा जो बॅलन्स दिलेला आहे तो लिहा. पौर्णिमाचा आहे 1,40,000 रुपये आणि अपर्णाचा मात्र काहीही नाही, म्हणून इथे आपण काय करणार, डॅश डॅश करणार. ओके, तर दोघांचे लिहून झाले ओपनिंग बॅलन्सेस. परत जाऊया उदाहरणाकडे. मग आता इथे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल ह्यावर आपण ॲडजस्टमेंट नाही, आपण हे नंतर घेणार आहोत. लँड अँड बिल्डिंग यांच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत ह्याही आपण आता या ॲडजस्टमेंट आपल्याला खाली ज्या दिलेल्या इन्फॉर्मेशन त्यावेळेस आपण सोडवणार आहोत. इथे फक्त क्रमांक आपण दिलेले आहेत. आता आपण परत खालचं पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करूया. ऑन 1 एप्रिल, इथे डेट दिली बघा, हीच डेट मग जनरल एंट्रीसाठी वापरली आहे सर्व ठिकाणी. ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर
अपर्णा ही तिसरा भागीदार म्हणून 1/5 शेअर भविष्यामध्ये तिला नफ्यातला मिळणार आहे. या आणि खालील कंडिशन्सवरती अपर्णा या ठिकाणी या संस्थेला जॉईन झालेली आहे. ठीक आहे. पहिला आहे गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 lakhs. अपर्णा इज ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. म्हणजे एकूण गुडविलची व्हॅल्यू ही 2 लाख रुपये निश्चित करण्यात आलेली आहे आणि अपर्णा तिच्या हिश्श्याचे गुडविल ही रोख स्वरूपामध्ये घेऊन येते. आणि म्हणून आता मग आपण काय करणार, 2 लाखाचं 1/5 हिश्श्यानं काय करायचंय, हिश्श्यानं कॅल्क्युलेशन करून गुडविलची अमाऊंट काढायची. मग आता आपण काय करायचं आहे की बघा, ती नोट तुम्हाला मी दाखवतो पुन्हा एकदा. गुडविल 2 लाख रुपये, अपर्णाचा शेअर आहे 1/5. मग आता शेअर ऑफ अपर्णाज गुडविल 2 लाख गुणिले 1/5 कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे 40,000 रुपये. हे गुडविल जे आणलेलं आहे कुणी आणलं, अपर्णानं आणलं, रोख स्वरूपामध्ये आणलं. आणि कशासाठी आणलं तर गुडविलसाठी. म्हणून या ठिकाणी आपल्याला एक एंट्री करावी लागणार आहे. गुडविल आणलं की नाही अपर्णाने, मग पैसे आपल्या संस्थेकडे आलेत. आपण संस्था आहोत, आपण संस्था चालवत आहोत. प्रत्येकाने स्वतःलाच त्या ठिकाणी मानायचे की मीच संस्था चालवतोय, मीच हा हिशोब लिहितोय आणि स्वतः समजून मग आता माझ्याकडे पैसे आले म्हणजे संस्थेकडे आले. मग कॅश आलेली आहे, कॅश अकाउंट काय होणार, डेबिट होणार. कशासाठी कॅश आणली तिने तर गुडविलसाठी, आणि म्हणून गुडविल अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. मग आता एंट्री सुद्धा काय होते हे बघा, कॅश अकाउंट डेबिट 40,000 रुपये टू गुडविल अकाउंट क्रेडिट 40,000 रुपये. आले लक्षात तुमच्या. इथे बिंग कॅश ब्रॉड इन बाय अपर्णा ॲज हर शेअर ऑफ गुडविल. नॅरेशन जे आहे हे तुम्ही तुमच्या शब्दात मांडा, असंच आलं पाहिजे असे मात्र नाही. तुम्ही तुमच्या शब्दात मांडा, सोप्या भाषेत मांडा. बिंग कॅश बॉट बाय अपर्णा फॉर गुडविल, अगदी सोप्या भाषेत तुम्ही मांडू शकता. असं काही नाही की हेच शब्द पाहिजे. ठीक आहे. एंट्रीतले मात्र अकाउंटचं नाव, डेबिटचं नाव, क्रेडिटच्या अकाउंटचं नाव, डेबिटची अमाऊंट, क्रेडिटची अमाऊंट आणि डेट 5 पॉईंट मात्र 100% ॲक्युरेट पाहिजे. तरच एंट्रीला तुम्हाला मार्क्स मिळणार, नाही तर मार्क्स मिळणार नाही. हा माझा गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे. आले तुमच्या लक्षात. सांगतो त्याप्रमाणेच करायचंय. आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकता. तर पहिली एंट्री झाली कॅश आणल्याची 40,000ची. आता आपण पोस्टिंग करायचंय. मग आता कॅश अकाउंट टू गुडविल अकाउंट. मग मी तुम्हाला मागच्या उदाहरणात सांगितले एंट्री कसं करायचंय, एंट्री सांगते त्याप्रमाणे कृती करा. बरोबर. म्हणजेच कॅश अकाउंटला डेबिट म्हणते एंट्री, म्हणजेच कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं आणि काय लिहायचं, क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं. मग आता बघा कॅश अकाउंटला यायचंय. बघा आपलं कॅश अकाउंट इथे दिसते तुम्हाला, कॅश अकाउंट. त्याच्या डेबिटला या आणि तिथे बघा 2 नंबरला टू गुडविल अकाउंट लिहायचंय आणि अमाऊंट आहे 40,000 रुपये. आलं बरोबर. या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स आहे 80,000. त्यानंतर आता गुडविल आलेली आहे 40,000 रुपये आणि आपली एंट्री काय होती, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. म्हणजे गुडविल अकाउंटच्या कुठं जायला सांगते एंट्री, आपल्याला क्रेडिट साईडला जायला सांगते. आणि काय करायला सांगते, डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहा. म्हणजे बाय कॅश अकाउंट. बघा हे आहे आपलं गुडविल अकाउंट, दिसतंय सर्वांना. इथे त्याची क्रेडिट साईड आणि क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय कॅश अकाउंट 40,000 रुपये. आलंय. एंट्री पोस्टिंग तुम्हाला ॲट अ टाइम सांगत आहे मी. आले लक्षात. तर असे सर्व आपण मांडू शकतो. तर मी तुम्हाला आता पहिली जी ट्रान्झॅक्शन होती ए पॉईंट, हा तुम्हाला मी समजावून सांगितलाय. आपण आता जाऊया बी पॉईंटकडे. अपर्णा इज ब्रिंग ₹1 lakh ॲज अ कॅपिटल. अपर्णानं काय केलेलं आहे, 1 लाख रुपये कॅपिटलचे आणलेत. आता जसं गुडविल आणले, कॅश आली, अगदी त्याचप्रमाणे एंट्री होणार. या एंट्रीत काहीच बदल होणार नाही. 1 लाख रुपयाची पुन्हा परत सेम एंट्री करायची आहे. मग आता परत आपण जाऊया आपल्या सोल्युशनकडे. परत एंट्री करायची आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. हे बघा इथे कॅश आहे बघा, कॅश अकाउंट डेबिट 1 lakh टू अपर्णास कॅपिटल अकाउंट क्रेडिट 1 lakh. सेम एंट्री आहे, बिंग कॅश ब्रॉट इन बाय अपर्णा ॲज हर शेअर ऑफ कॅपिटल. म्हणजे आता कॅपिटलचा हिस्सा म्हणून अपर्णा काय करून आली, 1 लाख रुपये कॅशमध्ये ती घेऊन आलेली आहे. आले लक्षात. तर अशा प्रकारे ही एंट्री झाली. पुन्हा परत आपण पोस्टिंग करायचं आहे कॅश अकाउंटच्या. आता बघा काय सांगते एंट्री, कॅश अकाउंट डेबिट. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं, तिथं लिहायचं क्रेडिटच्या अकाउंटचं नाव टू अपर्णास कॅपिटल अकाउंट. ओके. हे आता 11वीचं आहे बरं का, मी तुम्हाला जे सांगतो ते पोस्टिंग कसं करायचं. पण चला तर नवीन आहे, पहिल्यांदाच आहे म्हणून पुन्हा परत एकदा 11वीचं विसरलात तुम्ही असं मी गृहीत धरतोय आणि पुन्हा सांगतोय. तर इथे कॅश अकाउंटच्या डेबिटला जा आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहा टू अपर्णास कॅपिटल अकाउंट. आणि पुन्हा अपर्णाच्या कॅपिटल अकाउंटला जा. एंट्री काय सांगते आपल्याला, टू अपर्णास कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे अपर्णाच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचंय आणि तिथे लिहायचं आहे डेबिटच्या अकाउंटचं नाव. तिथे आपला टू आणि बाय शब्द फिक्स आहेत. मग तिथं काय येईल, बाय कॅश अकाउंट 1 लाख रुपये. चला मग आता आपण जाऊया पोस्टिंग करण्यासाठी. आता एंट्री सांगते त्याप्रमाणे पहिल्यांदा कॅश अकाउंटच्या डेबिटची करायची, नंतर अपर्णाच्या कॅपिटल अकाउंटची करायची. चला कॅश अकाउंटकडे.
हे आहे आपलं कॅश अकाउंट. आता कॅश अकाउंटच्या काय सांगितलं, डेबिट साईडला जा आणि तुम्ही काय करा, अपर्णा कॅपिटल अकाउंट लिहा आणि किती रुपये रक्कम लिहा, 1,00,000 रुपये लिहिली. बरोबर. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू अपर्णा कॅपिटल अकाउंट 1,00,000 रुपये आलं. आता अपर्णा कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं, क्रेडिट साईडला जायचं, तिथे लिहायचं बाय कॅश. आता हे बघा, ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अपर्णा कॅपिटल अकाउंट असं नाव दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही म्हणा सर अपर्णा कॅपिटल अकाउंट कुठं दिसतंय. आता आपण हे कंबाईन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलंय इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म, आठवा फायनल अकाउंटच्या अगोदर. इथे आपल्याला असे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढावे लागतात आणि इथे आपण कंबाईन पार्टनर्स कॅपिटल सेपरेट सुद्धा ओपन करू शकतो, नाही असं नाही, पण कंबाईन केल्यानंतर आपल्याला आपलं काम लिखाणाचं काम वाचतं. तर बघा पोस्टिंग काय होते पहा, अपर्णा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे आणि लिहायचे डेबिटच्या अकाउंटचं नाव, ते आहे कॅश अकाउंट. बाय शब्द फिक्स आहे म्हणून तयार झालं बाय कॅश अकाउंट आणि अपर्णाच्या कॉलममध्ये लिहायचे आहेत 1,00,000 रुपये. राहील तुमच्या लक्षात. इथे फक्त अपर्णाच्याच कॉलममध्ये लिहायचे आहेत, इतरांच्या नाही. तुमच्या लक्षात आले सर्वांच्या. तर मी आता अपर्णाच्या समोर 1,00,000 रुपये या ठिकाणी घेत आहे. आले सर्वांच्या लक्षात इथे. ठीक आहे, चला आता आपण जाऊया पुन्हा परत उदाहरणाकडे. आपलं म्हणजे बी पॉईंट सुद्धा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर सी पॉईंट पहा, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर. आता ही आपली ऍडजस्टमेंट खूप वेळा झालेली आहे. 10% काय करायचंय, प्रोव्हिजन काढायचंय. सन्ड्री डेटरची व्हॅल्यू आहे 26,000 रुपये. दिसते कर्सर माझा हालतोय पहा, 26,000 रुपये. म्हणजे आता सी ऍडजस्टमेंट कंप्लीट होणार आहे त्याची. मग आता इथे आपण काय करणार आहोत, सन्ड्री डेटरची नोट पहा, मी तुम्हाला दाखवतोय पुन्हा एकदा. सन्ड्री डेटर्स बघा 26,000 रुपये सन्ड्री डेटर्स आहेत. बघा नोट नंबर 2, माझ्या कर्सरकडे लक्ष द्या. नोट नंबर 2 सी, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. मग प्रोव्हिजन 10% इज इक्वल टू 26,000 इंटू 10/100. म्हणजेच 10% प्रोव्हिजन सांगितली काढायला, 26,000 गुणिले 10/100. हे टक्केचं माहिती आहे ना तुम्हाला, हे 10% म्हणजे 10/100. हे टक्केचं चिन्ह जे आहे ते तिरपी रेषा म्हणजे 1 आणि हे 2 बारीक शून्य दिसतात ना, ते 100वरचे 2 शून्य. अशा प्रकारे पर्सेंटेजचा सिम्बॉल तयार झालेला आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा मला वाटतं माहिती नसेल हा पर्सेंटेजचा सिम्बॉल कसा तयार झाला. तर आपल्याला 100 आहे ना, 100 हे 100चं ते रूपांतर केले आणि शून्य दोन्ही बाजूला टाकलेत आणि जो 1 आहे ना, तर त्याच्याऐवजी 1 तिरपा काढला आणि अशा प्रकारे हा पर्सेंटेजचा सिम्बॉल तयार झालेला आहे. आले लक्षात. म्हणजे पर्सेंटेज म्हणजे 100 हे लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून इथे भागिले 10% म्हटलं, किती का टक्के असं ना, टक्के म्हटलं की भागिले 100 करायचं. ठीक आहे. मग आता 10% म्हटलं की इथे कॅल्क्युलेशन करा, 2 शून्यकडचे 2 शून्यकडचे 2,600 शिल्लक राहिलं. ही आली आपली प्रोव्हिजन. मग आपली प्रोव्हिजन प्रमाणे आपण परत काय करायचंय, पोस्टिंग करायचंय. मग आता आपण जायचंय कुठे, त्याचा इफेक्ट कुठं होणार आहे, बॅलन्स शीटमध्ये. आता एंट्री नाही होणार इथे, बॅलन्स शीटला जायचं आपल्याला. आपण बॅलन्स शीट तयार केलेलं आहे बरोबर. मग बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे आणि बॅलन्स शीटमध्ये सन्ड्री डेटरची व्हॅल्यू घ्यायची आहे 26,000 रुपये आणि आपली जी प्रोव्हिजन्स केली ती काय करायची आहे, लेस करायची. मी इथे म्हणायचे खाली लेस प्रोव्हिजन वजा 2,600. बरेच विद्यार्थी इथे लेस लिहितात, इकडे वजा सिम्बॉल देत नाही, इथे लेस लिहितात आणि इकडे येऊन ॲडिशन करतात आणि आउटरला घेतात. आणि म्हणून माझी पद्धत अशी आहे, इथे लेस लिहा, इकडे येऊन सिम्बॉल पण द्या, दोन्ही पण वापरायचे. डिजिट जवळ तुम्ही आले अंकाजवळ की चिन्ह वापरा, इकडे पर्टिक्युलर असेट कॉलम मध्ये गेले की शब्द वापरा. ठीक आहे. तसं 20,000 वजा 2,600 आउटरला आले 23,400. तर अशा प्रकारे ही प्रोव्हिजन्स या ठिकाणी आपण केलेली आहे. आता मला सांगा, आपण फायनल अकाउंटमध्ये इथे समजा किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपली अमाऊंट डेटर्सवरती कमी झाली, याचा आपण दुसरा इफेक्ट देत होतो की नाही. इथे पण तसंच करायचं आहे, सेम दुसरा इफेक्ट द्यायचा. इथं हा फर्स्ट इफेक्ट झालेला आहे. सेकंड इफेक्ट देण्यासाठी आपण त्यावेळेस तिथं जात होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये जात होतो एक्सपेंडिचर साईडला. मग इथे कुठं जाणार, तर इथे सुद्धा आपल्याकडे रिव्हॅल्युएशन अकाउंट दिलेलं आहे. त्याला दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे बरोबर, आहे ना लक्षात. अगदी इथे आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. एवढा बदल आहे हा आपण लक्षात ठेवा. हे 2,600 रुपयाचा इफेक्ट आपण कुठं देणार आहोत, रिव्हॅल्युएशन अकाउंटला. मग आता रिव्हॅल्युएशन अकाउंटला यायचंय. बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट दिसतंय सर्वांना, त्यालाच ऑर म्हटलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. आणि त्याच्या डेबिट साईडला इफेक्ट आलेला आहे टू RDD अकाउंट किंवा इथे आपण टू प्रोव्हिजन अकाउंट असं पण म्हणा, का ती प्रोव्हिजन आपण RDD साठीच केलेली आहे. आले लक्षात. म्हणून आपल्या लक्षात आलंय की प्रोव्हिजन फॉर RDD, म्हणून इथे मी RDD अकाउंट घेतलेला आहे. आपणही RDD अकाउंट घ्यायचंय. टू RDD अकाउंट 2,600 रुपये. कळलं 2,600 रुपये इथे कसे आले ते बघा. आपण ज्याप्रमाणे उदाहरण सोडवतोय क्रमाक्रमाने प्रोसेस चाललेली आहे.
त्याप्रमाणे आता सी ॲडजस्टमेंट सोडवली, 10% आपण सन्ड्री डेटर्सवर काढलं. पहिल्यांदा बॅलन्स कॅल्क्युलेशन नोट दाखवली, त्याच्यानंतर बॅलन्स शीटला गेलो, तिथे आपण सन्ड्री डेटर्समधून 2600 लेस केले, आउटरला उरलेली रक्कम घेऊन टाकली. त्याचा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट देण्यासाठी आपण कुठे गेलो, रिव्हॅल्युएशन अकाउंटला. झाले 2 इफेक्ट त्याचे. सी ॲडजस्टमेंट पूर्ण झाली. आता लँड अँड बिल्डिंग पहा. डी नंबर, लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू ही 80,000 रुपये झालेली आहे. मग होती किती पहा अगोदर, डी ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती लँड अँड बिल्डिंगवर 60,000 रुपये होती. झाली किती, 80,000. वाढली की कमी झाली, वाढली म्हणजे इन्क्रीज. बरोबर. तर आता म्हणजेच याला आपण ॲसेटच्या बाबतीत शब्द वापरतो ॲप्रिसिएशन. ॲसेटची व्हॅल्यू काय झालेली आहे, वाढलेली आहे. चला मी तुम्हाला याची छोटीशी परत नोट दाखवतो पुन्हा एकदा. बघा नोट नंबर 3 दिसते सर्वांना. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. गिवन कॉस्ट ऑफ लँड अँड बिल्डिंग इज ₹60,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू ही नवीन झालेली आहे 80,000 रुपये आणि अगोदर दिलेली कॉस्ट होती आपल्याला 60,000 रुपये. मग आता सो ॲप्रिशिएशन इन लँड अँड बिल्डिंग इज इक्वल टू, म्हणजे लँड अँड बिल्डिंगमध्ये झालेली वाढ बरोबर 80,000 वजा 60,000 बरोबर 20,000 रुपये. तर 20,000 वाढ झालेली आहे, दॅट इज अ ॲप्रिशिएशन. आता याचाही आपल्याला इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं आहे, पहिला इफेक्ट देण्यासाठी जाणार आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला चला. बघा इथे लिहायचं आहे लँड अँड बिल्डिंग, दिसतंय तुम्हाला 60,000 रुपये इनरला घ्यायचं आहे. आता वाढलेली आहे किंमत म्हणून म्हणायचं आहे ॲड ॲप्रिसिएशन अधिक 20,000 रुपये. दोघांची बेरीज करा, आउटरला आले 80,000 रुपये. हा झाला त्याचा फर्स्ट इफेक्ट. आता असेट वाढलेली आहे मुलांना, कमी झाली आहे का, नाही. कमी जर झाली असेल तर इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जातो, पीएलच्या डेबिटला, म्हणजेच इथे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. आता जर समजा असेट वाढली असेल तर म्हणजे इथं आपला काय झाला, इन्कम झाला. बरोबर, इन्कम्स गेन्स. मग गेन झाला तर आपण प्रॉफिट अँड फायनल अकाउंटमध्ये कुठं टाकतो अमाऊंट, इन्कम गेनची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथेही तेच करायचं आहे. इथेही सुद्धा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट दिलेलं आहे, रिव्हॅल्युएशन दिलंय, त्याच्या कुठं जायचं आहे, क्रेडिट साईडला जायचं आहे. आले तुमच्या लक्षात. मग आता आपण जाणार आहोत रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा तिथे यायचं आहे बाय लँड अँड बिल्डिंग, जे ॲसेट आहे त्याचं नाव लिहा आणि अमाऊंट जेवढ्या रकमेने वाढली आहे तेवढी लिहा, 20,000 रुपये. आले तुमच्या लक्षात. 20,000 रुपये कशी आली कळालं, म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं मागचा आठवा, आपण आरटीडीचा प्रोव्हिजनचा इफेक्ट दिला, लेस करतो, पीएलच्या डेबिटला टाकतो. इथे तेच करायचं, इथे येऊन पीएलच्या डेबिटला टाका. इथे पीएल डेबिट, पीएल ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट म्हणूया आणि किंवा रिव्हॅल्युएशन डेबिट म्हणूया. ठीक आहे. आणि इन्कम झाला तर आपण तिथे पीएलच्या क्रेडिट टाकतो. इथे सुद्धा तेच करायचं आहे, इथे पण पीएल ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला टाका. बाय लँड अँड बिल्डिंग किती रुपये, 20,000 रुपये. कळाला आता तुमचा. डी ॲडजस्टमेंट आपण आता सोडवली, त्याचा तुम्हाला दोन्ही इफेक्ट मी सांगितले आहेत. आता आपण जाणार आहोत ई ॲडजस्टमेंटकडे. आता ई ॲडजस्टमेंट पाहूया. स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रेड्यूस बाय 20%. मग आता बघा बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपल्याला काय दिसतंय, स्टॉक 40,000 रुपये आहे, प्लांट अँड मशिनरी आहे 70,000 रुपये आणि त्याच्यावर काय सांगितले त्यांनी ई ॲडजस्टमेंटमध्ये की 20%ने त्याची व्हॅल्यू रेड्यूस झालेली आहे. म्हणजे 20% 20%ने त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. मग आता कमी झालेली असेल तर डेप्रिसिएशन बरोबर, डिक्रीज. मग आता कमी झालेला आहे तर आपण त्याची पुन्हा एकदा नोट पाहूया आणि लगेच त्याचे काय करूया, इफेक्ट देऊया. चला आता नोट्स पाहण्यासाठी बघा नोट नंबर ई दिसते तुम्हा सर्वांना. नोट नंबर ई, इथे स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रेड्यूस बाय 20%, म्हणजे 20%नं यांची व्हॅल्यू रेड्यूस झालेली आहे. मग स्टॉकची व्हॅल्यू आहे 40,000 रुपये. मग आता स्टॉक मी तुम्हाला सांगितले, स्टॉक हा डिप्रिसिएशन त्यामध्ये नसतं म्हणून डिक्रीज शब्द वापरायचा आहे. नाही तर तुम्ही इथे पण डिप्रिसिएशन वापरलं तर चुकणार नाही शब्द, पण समोरचं परीक्षक समजतं की या विद्यार्थ्याला अजून थोडंसं ज्ञान कमी आहे. ठीक आहे. तर डिक्रीज इन स्टॉक इज इक्वल टू 40,000 इंटू 20/100 इज इक्वल टू 8,000, म्हणजे 40,000 गुणिले 20/100 बरोबर 8,000 रुपये. म्हणजे 8,000 रुपयांनी तुमचा स्टॉक काय झालेला आहे, कमी झालेला आहे. स्टॉक कमी झाला तर आपण आता दाखवायला जाऊया.
मग आता त्याचप्रमाणे प्लांट अँड मशिनरीचे पाहून घ्या लगेच नोटमध्ये. आता त्यांचं पण 20% रिड्यूस झालंय, म्हणजे तिथं डिप्रिसिएशन म्हणायचं. आता असेटच्या बाबतीत डिप्रिसिएशन. मग आता 70,000 गुणिले 20/100 बरोबर आलेला आहे 14,000 रुपये. दोघंही 8,000 आणि 14,000 कमी झालेत. दोघांचे इफेक्ट आपल्याला देण्यासाठी आता कुठं जायचंय? बॅलन्स शीटला. तिथे जाऊन आपण लिहिणार पहिला इफेक्ट, आणि दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जाणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण आता इथे व्हॅल्यू कमी झालेली आहे. प्रॉफिट अँड लॉस आठवतोय सर्वांना? फायनल अकाउंटमध्ये डेप्रिसिएशन असेल तर आपण काय करतो? तो असेटला लेस करतो, तो दुसरा इफेक्ट देण्यासाठी पीएलच्या डेबिटला जातो. तो इथेही सुद्धा तेच करायचंय, सेम टू सेम. मग चला आपण जायचंय आता बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला गेल्यानंतर तुम्हाला लगेच दिसेल, पहिल्यांदा आपल्याला दिसते स्टॉक 40,000 रुपये डिक्रीज झालाय, म्हणून इथे बघा लेस डिक्रीज वजा 8,000 रुपये. आउटरला आले 32,000 रुपये. हा झाला त्याचा फर्स्ट इफेक्ट. त्याचप्रमाणे आता प्लांट अँड मशिनरी आहे 70,000 रुपये. डिप्रिसिएशन झालेलं आहे, लेस डिप्रिसिएशन 20%. तुम्ही इथे 20% शब्द लिहू शकता. ओके, तर 20% डिप्रिसिएशन आहे, तर वजा 14,000 रुपये. आउटरला आली 56,000 रुपये. तर अशा प्रकारे तुम्ही इथे दोन्ही इफेक्ट या ठिकाणी द्यायचे, 8,000चा आणि 14,000चा. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता कमी झालेली आहे आपल्या ॲसेटची व्हॅल्यू, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय आपण करतो? फायनल अकाउंटला ते आठवा सेम इफेक्ट आपण देणार. त्याचप्रमाणे इफेक्ट द्यायचे असतात, एकही इफेक्ट तुमचा चुकणार नाही. आता जाऊया आपण पीएल ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला किंवा रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला. मग आता बघा, स्टॉकचे 8,000 रुपये कमी झाले. इथं आलं पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू स्टॉक अकाउंट 8,000 रुपये आलं. त्यानंतर टू प्लांट अँड मशिनरी 14,000 रुपये आलं. म्हणजे जे कमी कमी केले आपण तेच इकडे आपण टाकून दिले. फायनल अकाउंटमध्ये आपण सेम ॲडजस्टमेंट सोडवलेले आहेत या सगळ्या. ओके, तर आता इथे ई ॲडजस्टमेंट आपण सोडवली, त्याची तुम्हाला दोन्ही इफेक्ट मी कशी द्यायची तेच दाखवलं आहे. आता आपल्याला पुढे पहा, ड्राफ्ट द जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबाउट अरेंजमेंट्स, आणि सर्व अरेंजमेंट्स वर त्या जर्नल एंट्रीजमध्ये दाखवायला सांगितले, आणि ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला तयार करायला सांगितले. तर ठीक आहे, आपण सर्वच तयार करणार आहोत, कारण आपलं पहिलंच उदाहरण आहे, आणि तुम्हाला सांगितले जर्नल एंट्रीजसाठी लेजर आवश्यक असते. तर आता आपण इथे आपल्याला ज्याच्यावर ॲडजस्टमेंट होत्या त्या आपण सर्व घेतलेले आहेत. आता आपण इथे या ठिकाणी बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि असेट साईड काय जे राहिले ते आता आपण आपल्या नवीन बॅलन्स शीटला घेऊ शकतो. मग आता बघा, कॅपिटल आपण अकाउंट ओपन केलंय, त्यामुळे कॅपिटलचे बॅलन्सेस चेंज होणार आहेत. हे जुने बॅलन्सेस घ्यायचे नाहीत, हे मागील वर्षाचे असतात. राहील लक्षात सर्वांच्या? आणि आपण कॅपिटल अकाउंट ओपन केलंय, त्याची ते क्लोज करणार आहोत, आणि त्याच्यावरून आपल्याला ते इफेक्ट मिळणार आहेत. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल मात्र जसेच्या तसे घेऊन टाकायची, यावर काहीही चेंज होणार नाही. आणि म्हणून आता जाऊया आपण बॅलन्स शीटला. तुम्हाला मी लगेच दाखवत आहे. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडचे आपण हे दोन्ही आयटम घेतले आहेत. त्यानंतर आता असेट साईडला पहा, लँड अँड बिल्डिंग याचं आपण अप्रिसिएशन केलंय, प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन केलंय. फर्निचरवर मात्र काहीही बदल नाही, त्यामुळे फर्निचरची व्हॅल्यू जशीच्या तशी आपल्याला नवीन बॅलन्स शीटला घ्यावी लागेल. म्हणजे आता बघा, हा क्रेडिटर्स, बिल्स पेबल, फर्निचर हे तीन आयटम आपल्याला जशी तशी घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यावरची ॲडजस्टमेंट आहे डेटर, ती आपण सोडवली, त्यामुळं त्याचा इफेक्ट झालेला आहे. स्टॉकचाही इफेक्ट झालेला आहे. कॅशचा आपण कॅश अकाउंट ओपन केले, त्याचाही ओपनिंग बॅलन्स घेतलेला आहे. म्हणजे आता इथे फक्त तीनच आयटम होते की जे आपण त्याच्यावर काही इफेक्ट दिलेला नाही, ते जसेच्या तसे घ्यायचेत आणि बॅलन्स शीटला लिहून टाकायचेत. मग आता नवीन बॅलन्स शीटला लिहिण्यासाठी जायचंय, आणि तिथे ते जसेच्या तसे बॅलन्सेस लिहून टाकायचेत. हे आपलं बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटच्या बघा, लायबिलिटी साईडला क्रेडिटर 34,000 जसे तसे आलेत, आणि इथे बिल्स पेबल आपण लिहायचे आहेत 26,000 रुपये. त्याचप्रमाणे कॅश अकाउंटचा जो बॅलन्स होता तो आपण कॅश अकाउंटला घेतलेला आहे, त्यामुळे तो ओपनिंग बॅलन्स आहे बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 इथं आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर फर्निचरचा बॅलन्स होता, त्याच्यावर काहीच इफेक्ट नव्हता, म्हणून फर्निचर हे बघा इथे 24,000 रुपये जसंच्या तसं आपण या ठिकाणी लिहायचं आहे. मागील बॅलन्स शीटमधून ट्रान्सफर झालेले हे तीन आयटम. ओके, क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि फर्निचर. बाकीचे सर्व आयटम्स आपले आलेले आहेत, काहीतरी इफेक्ट त्यावर झालेला असल्यामुळे ते आलेले आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहायला गेलं तर ह्या पहिल्या ओळीपासून तर अगदी शेवटच्या ओळीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास केला, आणि त्यानुसार आपण सर्व इफेक्ट दिलेले आहेत. आता यामधलं काहीही घेण्यासारखं राहिलेलं नाही. आता आपलं
जी क्लोज करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते आणि मग सुरू करत असताना पहिल्यापासून त्या ठिकाणी काय करायचं आहे, लेजर त्या ठिकाणी क्लोज करायचं आहे. मी तुम्हाला जनरल एंट्रीजकडे नेलेलं नाही, एकच एंट्री समजावून सांगितलेली आहे फक्त, पहिली कॅश आणि गुडविलची आणि कॅपिटल आणल्याची, तेवढ्या 2 एंट्र्या सांगितल्यात. बाकीच्या एंट्र्या मी तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण लेजर क्लोज करूया. तर आता बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे, एक क्रमांक सांगतो क्लोज करण्याचा. रिव्हॅल्युएशन 1 नंबरला, त्याच्यात जो प्रॉफिट किंवा लॉस होईल तो ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर झाला की तिथून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रत्येकाचं सेपरेट क्लोज करायचंय. काय सांगतोय मी, प्रत्येकाचं सेपरेट क्लोज करायचंय आणि नंतर जो बॅलन्स येईल तो तुम्ही काय करायचा आहे, बॅलन्स शीटला लिहायचा आहे. आले लक्षात? इथे बॅलन्स शीट आहे, इथे तो बघा इथे बॅलन्स आलेला आहे. आले लक्षात? मग आता क्लोज करण्याचा क्रम सांगतोय. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा, त्याच्यानंतर आलेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे, प्रॉफिट किंवा लॉस, तो ट्रान्सफर करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. झालं 1 नंबर क्लोज. 2 नंबरला क्लोज करायचं आहे कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंट क्लोज करा, म्हणजे बघा इथे बॅलन्स आता आपण लगेच त्या ठिकाणी बघतोय की बॅलन्स आहे 80,000 रुपये, गुडविलचे आले 40,000 रुपये, अपर्णाने कॅपिटल म्हणाले 1 लाख रुपये, टोटल झाली त्याची एकूण 80,000 अधिक 4 40,000 अधिक 1 लाख 2,20,000 रुपये. मग 2,20,000 रुपये क्लोज करतोय आपण, दोन्ही साईडला लिहून टाका. आणि क्रेडिटला एकही बॅलन्स आलेला नाही, म्हणजे टोटल पूर्ण जसं तसा बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स येईल. म्हणून इथेही 2,20,000 लिहा आणि त्याला नाव द्यायचं आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कारण तो काय आहे, क्लोजिंग बॅलन्स आहे. बघा मी कसं दाखवलंय, बॅलन्स ब्रॉट डाऊन हा पहिल्या ओळीला असतो, तर बॅलन्स कॅरीड डाऊन हा शेवटच्या ओळीला असला पाहिजे. थोडाफार खालीवर झाला तर चालेल, परंतु शक्यतो मात्र हे नियम फिक्स आहेत. बॅलन्स ब्रॉट डाऊन फर्स्ट लाईन आणि बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स लास्ट लाईन. ठीक आहे. तर आता 2,20,000 रुपये कॅशचा बॅलन्स आलाय. तुम्ही म्हणाल सर आता काय करायचं, तर हे 2,20,000 रुपये कॅशचे जे आलेले आहेत हे कॅश इन हँड हा आहे आणि तो बॅलन्स शीटमध्ये जाऊन लिहायचा आहे. मग आता खाली जायचं, कॅश अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला एक अमाऊंट मिळाली, फायनल बॅलन्स मिळाला कॅशचा, तो घ्यायचा, म्हणजे कॅश अकाउंटचा प्रश्न मिटला आणि बॅलन्स जायचं लिहिण्यासाठी बॅलन्स शीटला. बघा इथे लिहायचं आहे कॅश इन हँड 2,20,000 रुपये. आले सर्वांचं लक्षात? कसं आलं 2,20,000 रुपये? मग आता हे तोंडी तुम्ही करू शकले असते का, हे कॅश अकाउंट आता आली किती, गुडविलचे किती आले, अपर्णाचं कॅपिटल किती आलं, म्हणजे काही वेळेस आपली गडबड झाली असती, म्हणून मी आता कॅश अकाउंट ओपन करायला सांगितलंय. ओके, अशाच प्रकारे करायचं आहे आणि बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गुडविल अकाउंट क्लोज करायचे 3 नंबरला. गुडविल अकाउंट क्लोज करताना बघा, गुडविल अकाउंट हे ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होते, क्लोज होते आणि आपल्याला त्या ठिकाणी बघा सुजाताने कॅपिटल आणले होतं 20,000 रुपये, दोघांना वाटून दिलेले आहे. कॅश आणली या 40,000 रुपये, ती वाटून दिली आणि पूर्ण अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज झालेलं आहे. जेव्हा मात्र आता पुढे ऑप्शन्स आहेत भरपूर आपल्याला, जेव्हा क्लोज होणार नाही ना, तेव्हा पुन्हा कॅशचा जसा बॅलन्स येईल ना, अगदी सेम बॅलन्स हा गुडविलचा येईल आणि मग आपण गुडविल सुद्धा बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाऊन लिहिणार. गुडविल त्या ठिकाणी लिहिणार 10,000 20,000 काय जी अमाऊंट येईल त्या ठिकाणी लिहून टाकणार. आले लक्षात? म्हणजे इथे आपल्याला भविष्यात गुडविल अकाउंटची सवय आत्तापासूनच लागणं गरजेचं आहे. कॅश अकाउंट गुडविल अकाउंटची सवय लागली की उद्या आपल्या भविष्यातल्या सर्व एक्झाम्पल्स सुटले म्हणून समजायचे सगळे. आले लक्षात? अशा प्रकारे गुडविलचाही बॅलन्स आपण त्या ठिकाणी असेटला घेऊ शकतो जर क्लोज झालं नाही तर. ठीक आहे, क्रमांक कळाला. पहिल्यांदा क्लोज केला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. 2 नंबरला क्लोज करायचं आहे कॅश अकाउंट आणि आलेला बॅलन्स घ्यायचा आहे बॅलन्स शीटला. 3 नंबरला क्लोज करायचं आहे गुडविल अकाउंट. ऑटोमॅटिक क्लोज झालं तर प्रश्नच मिटला, बॅलन्स येत नाही, शून्य बॅलन्स. आणि जर बॅलन्स आला तर कॅश अकाउंट प्रमाणेच तो पण सुद्धा बॅलन्स शीटच्या कुठं घ्यायचा आहे, असेट साईडला घेऊन टाकायचा आहे. 3 झाले क्लोज. आता 4 नंबरला क्लोज करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना प्रत्येकाचं सेपरेट क्लोज करायचं, हे एक लक्षात घ्या. एकाच वेळी सर्वांचे करायचे नसतात. मग आपण सुजाताचं घेऊया, कोणतंही घ्या, त्याला काय हरकत नाही, इकडून इकडे गेलं काय इकडे सारखंच आहे. मग सुजाताचं डेबिट पहा, 2,300 रुपये हा डेबिटला बॅलन्स, म्हणजे आता हा अमाऊंट आलेली आहे आणि सुजाताच्या क्रेडिट साईडला आलेला आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1 लाख आणि गुडविलचे आलेले आहेत 20,000 रुपये. म्हणजे एकूण टोटल किती झाली क्रेडिटची बेरीज 1,20,000 रुपये. बरोबर दिसते सर्वांना? आणि मग तीच बेरीज आपण डेबिटला लिहिणार सुजाताच्या खाली 1,20,000 रुपये. 1,20,000तून रिव्हॅल्युएशनचा आलेला जो बॅलन्स आहे लॉसचा 2,300 तो वजा करा. मग 1,20,000 वजा 2,300 शिल्लक राहिले 1,17,700. हा आला आपला क्लोजिंग बॅलन्स किंवा बॅलन्सिंग फिगर किंवा शोधलेली रक्कम, म्हणजे 1,17,700 रुपये हा आला कॅपिटल बॅलन्स कोणाचा, सुजाताचा. हे आपण शोधून काढलंय.
त्यानंतर सेम त्याचप्रमाणे कृती करायची आहे. पौर्णिमाचं पाहायचं आहे. डेबिटला आहे 2300 रुपये फक्त. त्यानंतर क्रेडिटला आहेत 1,40,000 आणि गुडविलचे 20,000, एकूण झाले 1,60,000. तेवढेच 1,60,000 इकडे डेबिटला घ्या, 1,60,000 दोन्हीकडं. मग आता काय करा, 1,60,000 वजा 2,300 रुपये वजाबाकी करा. उत्तर येईल आपल्याला 1,57,700, 1,57,700. तर एवढी अमाऊंट आली. ही सुद्धा बॅलन्सिंग फिगर आलेली आहे. ही आपण शोधून काढलेली आहे आणि हाच कॅपिटलचा बॅलन्स आहे पौर्णिमाचा. तो कुठं घ्यायचा आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता तिन्ही कॅपिटल आपल्याला घ्यायचे आहेत बघा इथे, हे जे येतील. आता अपर्णाचं पहा, अपर्णाचं आता इकडं काहीच नाहीये, बरोबर, 0 आहे. आणि इकडे अपर्णानं कॅश आणलेली आहे कॅपिटलसाठी, म्हणून इथं टोटल आली 1,00,000. इथे परत एक आपण टोटल घेतली आणि इथं बॅलन्सिंग फिगर शोधून काढली. तर ह्या ज्या आहेत ना, मी आता माझा कर्सर हालतोय बघा, तिन्ही अमाऊंट ह्या आपण शोधून काढलेल्या रकमा आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितले, माझा व्हिडिओ एकदा पहा, दुसऱ्यांदा प्रत्यक्ष सोडवायला कृती करा, परत व्हिडिओ सुरू करा आणि पुन्हा सोडवण्याची प्रोसेस करा. मग तुम्हाला बरोबर तुमच्या ह्या बॅलन्सेस तुमचा कागद वहीमध्ये कोरा असेल आणि तुम्ही परत कॅल्क्युलेशन करून ह्या अमाऊंट काय करू शकता, शोधू शकता. तर अशा प्रकारे अपर्णाचा 1,00,000 बॅलन्स आलेला आहे. तर अशा प्रकारे तिघांचेही बॅलन्स या ठिकाणी पूर्ण झाले आणि आता तिघांचेही कॅपिटल अकाउंट या ठिकाणी आपण क्लोज केलेले आहे. आधी सुजाताचं केलं, नंतर पौर्णिमाचं केलं, नंतर अपर्णाचं केलं. तिघांचेही बॅलन्सेस शोधून काढले. आता हे आलेले टू बॅलन्स कॅरीड डाऊन याला नाव द्यायचे, कंसात म्हणायचे खाली फार तर बॅलन्सिंग फिगर आणि शोधून काढलेली तुलनात्मक संख्या असा त्याचा मराठी अर्थ आहे. म्हणजे यांची तुलना केली म्हणजे क्रेडिट साइड ऑफ सुजाताज टोटल मायनस सुजाताज डेबिट साइड टोटल. ओके, म्हणजे सुजाताच्या क्रेडिट साइडच्या टोटलमधून सुजाताची डेबिट साइडची टोटल काय केली, आपण वजा केली आणि डिफरन्स आलेला त्याच्या खाली लिहिला. आले लक्षात? तर अशा प्रकारे आपण अकाउंट क्लोज करत असतो नेहमीप्रमाणे. मग आता हे बॅलन्सेस जे तिन्ही आलेले आहेत हे कुठे घेऊन जायचे आहेत आपल्याला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. मग आता चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला, ही आहे आपली बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड. ओके, तर इथे कॅपिटल सुजाता, पौर्णिमा, अपर्णा बघा, तेच बॅलन्स आपण इनरला या ठिकाणी लिहायचे आहेत. सर्वांनी तिथे पाहून इथे लिहायचे 1,17,700, 1,57,700, 1,00,000 रुपये अपर्णाचं, बरोबर. तिने 1,00,000 रुपये कॅपिटल आणलं होतं. मग तिघांच्याही कॅपिटलची बेरीज करा आणि ती काय करा, आउटरला लिहा, 3,75,400. आता शेवटचा टप्पा आहे, म्हणजे आता इथे आपल्याला 4 नंबरला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं. आता 5 नंबरला क्लोज करायचं आहे बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीट आता हे एकदा बॅलन्सेस ट्रान्सफर झाले कॅपिटलचे की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल करा आणि असेट साईडची टोटल करा. दोन्हीही टोटल आपली कशी येते, सारखीच येते आणि ती आलीच पाहिजे. या पद्धतीने आपण सोडवलं तर आपली एकही चूक होणार नाही आणि आपलं बॅलन्स शीट काय होईल, टॅली होईल. दोन्हीकडे अमाऊंट आपल्याला सारखीच आलेली दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण लेजर तयार केलेला आहे पूर्णपणे. आता आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत ज्या आपल्या शिल्लक आहेत. मग आता जर्नल एंट्रीज तयार करत असताना पुन्हा आपण या ठिकाणी उदाहरणाकडे जायचे किंवा लेजर अकाउंट्सवरनं सुद्धा आपण या ठिकाणी जर्नल एंट्रीज तयार करू शकतो. म्हणजे आता उदाहरणाकडे जर आपण गेलो तर इथे गुडविल 2,40,000ची एंट्री कॅश इन हँड आणि अपर्णाचं बी, या दोन जर्नल एंट्रीज तुम्हाला मी दाखविलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण जे प्रोव्हिजनची आहे 10% सन्ट्री डेटर्स, याच्यावरती आपल्याला आता जो याची पण आपण 2 इफेक्ट दिलेले आहेत. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग पण आपली अप्रिशिएट झाली आहे 80,000, म्हणजे 20,000ने वाढली आहे, त्याचाही आपण 2 इफेक्ट दिलेले आहेत. त्यानंतर स्टॉक, प्लांट अँड मशिनरी रिड्यूस झाली, त्याचेही 2 इफेक्ट आपल्याला दिलेले आहेत. आता हे जे CDE हे जे झालेले आहेत प्रोसेस, याच्या आपल्याला काय करायचे आहेत, एंट्रीज करायच्या आहेत. मग आता आपण जाऊया सोल्युशनकडे. सोल्युशनमध्ये आता आपण पहा, पहिला आपण इफेक्ट दिला होता बॅलन्स शीटला आणि बॅलन्स शीटवरून आपण ट्रान्सफर केली होती अमाऊंट. मग सेकंड इफेक्ट आपण दिलता रिव्हॅल्युएशन अकाउंटला, बरोबर. मग आता आपण आता बघा, प्रोव्हिजन होती 10%ची, डेटर्सवरती 2,600 रुपये RDDचा बॅलन्स आला. आपण इथे काय केलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याचा इफेक्ट देऊन टाकला. आता बघा इथे तुम्हाला लेजर दिसतंय सर्वांना. जर्नल एंट्रीवरनं मागाशी तुम्हाला जर्नल एंट्रीवरनं लेजर कसं आपण पोस्टिंग करायचं ते शिकवलं. आता मी तुम्हाला इथून लेजरवरनं जर्नल एंट्री कशी तयार करायची हे पण सांगतो. म्हणजे तुमच्या जर्नल एंट्रीज पण तयार होतील आणि तुम्हाला लेजरवरनं जर्नल कसं तयार करायचं हे पण समजेल. अगोदर मी तुम्हाला जर्नल एंट्री 2 केल्या होत्या, त्याच्यावरनं लेजरवरला पोस्टिंग कशी करायची हे दाखवलं.
म्हणजे तुम्ही आता जर्नल एंट्रीजवरून लेजर पण पोस्टिंग तयार करणार आहात, करू शकता. आता इथे लेजर आहे, लेजरवरनं सुद्धा आपल्याला पोस्टिंग कसं करायचं ते पहा. आता इथे एंट्री काय झाली पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. काय काय आलं पहा डेबिटला, टू RDD अकाउंट 2600, टू स्टॉक अकाउंट 8000 रुपये, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 14000 रुपये. आता इथे एंट्री तयार झाली आहे. काय एंट्री तयार झाली, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट क्रेडिट, टू स्टॉक अकाउंट क्रेडिट, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट क्रेडिट. आली एंट्री बरोबर. आणि ज्या अमाऊंट इथे दिलेल्या आहेत त्याच अमाऊंट घ्यायच्या आणि इथं एंट्री तयार त्याच्यासमोर एंट्रीच्या समोर अमाऊंट लिहून टाकायच्या. चला आपण जर्नल एंट्रीजकडे जाऊया. हीच एंट्री आता आपण तिथे पाहूया कशी लिहायची आहे ते. बघा इथे आलोय, दिसते सर्वांना, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट बरोबर एंट्री आली. त्याच्या खाली लिहिलं आहे टू RDD अकाउंट, टू स्टॉक अकाउंट, टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. आले का नाही सेम मी सांगितल्याप्रमाणे. मग आता इथे त्याच्यासमोर त्याच्या अमाऊंट लिहायच्या प्रत्येकाच्या समोर, 2600, 8000 रुपये, 14000 रुपये. आणि ह्या तिघांची बेरीज करायची आणि ती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटच्या समोर या ठिकाणी लिहायची आहे. ती आलेली आहे आपली 24600. आले सर्वांच्या लक्षात. अशा प्रकारे आपण RDD ट्रान्सफर केली त्याची एंट्री आली, स्टॉक आपला ट्रान्सफर केला किंवा डिक्रीज झाला त्याची एंट्री आली, प्लांट अँड मशिनरीची डेप्रिसिएशनची एंट्री आली. अशा तिन्ही एंट्री या ठिकाणी आलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही म्हणाल सर एकत्र एंट्री केलेली आहे, इथे तुम्ही सेपरेट एंट्री सुद्धा करू शकता. प्रत्येकाची एक एक ट्रान्झॅक्शन झाली, RDDची झाली, लगेच एंट्री करू शकता. आले तुमच्या लक्षात. म्हणजे मगाशी मी जशी तुम्हाला ही कॅशची दाखवली, कॅश ट्रान्सफर झाली 40000 रुपये याची एंट्री दाखवली, 1,00,000 रुपये कॅश आणली अपर्णाने लगेच दाखवली. इथे सुद्धा तुम्ही तसंच करू शकता की RDD आली त्या ठिकाणी डेप्रिसिएशन झालं किंवा प्रोव्हिजन केली, लगेच त्याची एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट क्रेडिट, सेपरेट एंट्री 2600, 2000. परत आपण सेपरेट एंट्री करू शकतो, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट क्रेडिट 8000, 8000. त्याचप्रमाणे डेप्रिसिएशनची सुद्धा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट क्रेडिट 14000, 14000. सेपरेट एंट्री सुद्धा तुम्ही करू शकता. छोट्या छोट्या एंट्री केल्या तर अगदी तरी चालेल, ते ह्या सुद्धा बरोबर मानल्या जातात. आणि छोट्या एंट्रीला मी तर प्रेफरन्स देत असतो, कारण मोठ्या एंट्रीमध्ये चूक होण्याची शक्यता असते. सेपरेट तुम्ही एंट्री केली तरी चालेल. आले लक्षात. तर अशा प्रकारे इथे RDD, स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी आपण रिव्हॅल्युएशनला काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेले आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की इथे अपर्णाने गुडविल आणलं 40000 रुपये बरोबर. आणि गुडविल आणल्यानंतर आपण ही एंट्री केली, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट, आणि कॅश और अकाउंटच्या डेबिटला आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्यानंतर काय होतं, जी गुडविलची व्हॅल्यू जी आहे 40000 रुपये हा नवीन भागीदार त्या ठिकाणी घेऊन येतो. कारण जुन्या भागीदारांनी पार्टनरशिप फर्म आजपर्यंत तो व्यवसाय चालवलेला असतो, मोठा केलेला असतो, त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात, बरोबर आहे का नाही. आणि हा अगोदर नवीन आलेल्या भागीदारांनी काहीच कष्ट घेतलेले नाही, तर त्याची व्हॅल्यू त्याचे कष्टाचं, जुन्या भागीदारांच्या कष्टाचं फळ त्याला द्यावं लागतं. आणि म्हणून हा जुने भागीदार नवीन भागीदाराला कष्ट तर तो मागचे आता जाऊन घेऊ शकत नाही, तर त्याला त्याच्या बदल्यामध्ये काय करावं लागतं, कॅश आणावं लागते. आणि म्हणून तो त्यालाच आपण गुडविल असं म्हणतो. म्हणजे संस्थेचं गुडविल, संस्थेचं नावलौकिक पत, त्या ठिकाणी जेवढी क्रेडिट असेल ते सगळं त्याच्या बदल्यामध्ये हे तो क्रेडिट गुडविल घेऊन येत असतो. आणि मग हे आणलेलं गुडविल काय केलं जातं, जुन्या भागीदारांना त्यांच्या रेशोमध्ये काय केलं जातं, वाटून दिलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, 40000 रुपये त्याने गुडविल आणलंय आणि हे ते जुने भागीदार जे आहे सुजाता आणि पौर्णिमा, हे त्यांना काय करायचं आहे, वाटून द्यायचं आहे. आणि आता त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे उदाहरणामध्ये. बघा, तुम्हाला मी पहिल्याच वेळेला वाचून दाखवला होता. हे बघा, बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट्स इक्वली आहे. कसं वाटायचं आहे, त्यांचा रेशो कसा आहे, इक्वल, म्हणजे एकास एक 50%, 50%. मग आता 40000 रुपये गुडविल आणलेला आहे, तर मग दोघांना किती जाईल, 50% म्हटल्यावर 20000, 20000 रुपये बरोबर. आणि म्हणून इथं आता आपण एंट्री करणार आहोत, दोघांना वाटून देताना. आपण जर्नल एंट्री शिकलोय त्या एंट्रीप्रमाणे एंट्री करायची. गुडविल अकाउंट डेबिट टू सुजाता कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट क्रेडिट, आणि अमाऊंट आहे गुडविलची 40000 रुपये, दोघांना सारखे वाटून द्यायचे 20000 रुपये, 20000 रुपये. आले सर्वांच्या लक्षात. आपण ट्रीटमेंट ऑफ गुडविल या व्हिडिओमध्ये सर्व गुडविलच्या ॲडजस्टमेंट शिकलेलो आहोत, तिन्ही चारी प्रकारच्या. तर तो व्हिडिओ पुन्हा एकदा पहा की गुडविल नवीन भागीदाराने आणल्यानंतर कशा प्रकारे त्याचं वाटप केलं जातं, केव्हा आणि कशा प्रकारे. पुन्हा तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला परत त्याचं वाटप कसं करायचं हे लक्षात येईल. तर आणलेले 40000 रुपयाचं गुडविलचं आपण आता या ठिकाणी काय केलेलं आहे, वाटप केलेलं आहे आणि एंट्री केलेली आहे. गुडविल अकाउंट डेबिट 40000 रुपये टू सुजाता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 20000 रुपये टू पौर्णिमा कॅपिटल अकाउंट क्रेडिट 20000 रुपये. आणि बिंग अमाऊंट ऑफ गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू
अमंग पार्टनर्स इन सॅक्रिफाईस रेशो. आता सॅक्रिफाईस रेशो सुद्धा मी त्यावेळेस तुम्हाला काढायचं शिकवलेलं आहे. सॅक्रिफाईस रेशो तुम्ही त्या ठिकाणी एकदा त्या उदाहरणाप्रमाणे याचा काढून पहा, तुम्हाला सेम आलेला दिसेल. आले लक्षात? तर एकाच एक त्या ठिकाणी सॅक्रिफाईस रेशो येतो आणि त्या रेशोप्रमाणे आपण काय करायचं आहे, याचं वाटप करायचं आहे. तर आले लक्षात? त्याच्यानंतर आता पहा, आपली एकच आहे असेट की जिची वाढ झाली आहे. आपण आता पुन्हा एकदा तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जा. बघा, लँड अँड बिल्डिंग 20,000 रुपये. म्हणजे इथे आपल्याला लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू काय झालेली आहे, वाढलेली आहे आणि इथे पोस्टिंग झाली आहे बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 20,000 रुपये. आता बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठे गेलेला आहे, क्रेडिट साईडला लँड अँड बिल्डिंग. मग इथे काय एंट्री होऊ शकते, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 20,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 20,000. अशा प्रकारची एंट्री या ठिकाणी काय होते, तयार होते. मग आता आपण हीच एंट्री खाली जाऊन काय करायची आहे, जर्नल एंट्रीमध्ये लिहायची आहे. मग आता जाऊया आपण जर्नल एंट्रीजकडे. बघा, इथे लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 20,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 20,000 being increase in the value of land and building. आपण कट करून टाकूया, इथे लिहूया लँड अँड बिल्डिंग. ओके, increase in the value of land and building. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या असेट्स आपल्या ज्यांची व्हॅल्यू कमी झाली त्यांची एक एंट्री होते, ज्यांची व्हॅल्यू वाढली त्यांची एक एंट्री होते. तर अशा प्रकारे दोन एंट्रीज आपण लेजरवरनं केलेल्या आहेत. आले लक्षात? तर त्यानंतर आता ह्या एंट्रीज आपण डायरेक्टली सुद्धा करू शकतो इथपर्यंतच्या, पण लास्ट एंट्रीला मात्र आपल्याला कॅपिटल जे बॅलन्सेस आहेत ते आणि त्याच्यानंतर जे आलेला फायनल बॅलन्स आहे तो आपल्याला लागतो. मग आता आपण जाऊया, शेवटची एंट्री तुम्हाला दाखवतो मी कशी करायची आहे. आपण जायचंय पुन्हा परत रिव्हॅल्युएशन अकाउंटला. रिव्हॅल्युएशन अकाउंटला आल्यानंतर आता आरडीडी, हे बघा ही एंट्री केली आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी स्टॉक प्लॅन. नंतर लँड अँड बिल्डिंगची सुद्धा घेतली, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट, ही पण झाली. आता बघा इथे तुम्हाला एक एंट्री दिसते, बघा सुजाता कॅपिटल अकाउंट क्रेडिट, पौर्णिमा कॅपिटल अकाउंट क्रेडिट, इथे सुद्धा एक एंट्री आहे. मग ती इथे काय एंट्री आहे की सुजाता, आता इथे बाय म्हणजे आपण डेबिट अकाउंटचं नाव आहे बरोबर, आणि कोणाच्या अकाउंटला क्रेडिटला आलंय, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. मग एंट्री काय होते पहा, सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट 2,300, पौर्णिमा कॅपिटल अकाउंट डेबिट 2,300 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 2,300 अधिक 2,000 म्हणजे 4,600. आले लक्षात? आता हीच एंट्री खाली जाऊन आपल्याला करायची आहे. आले लक्षात? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला पहा, सेम तसंच एंट्री आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट, सुजाताच्या अकाउंटच्या डेबिटला पहा, सुजाताच्या डेबिट म्हणजेच पार्टनरच्या डेबिट. मग सुजाताच्या डेबिटला काय आलंय, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 2,300. एंट्री काय होते, सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 2,300. त्याचप्रमाणे पौर्णिमा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 2,300. आले सर्वांच्या लक्षात? अशा प्रकारे मग इथून सुद्धा आपल्याला एंट्री समजते. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला दुसरा इफेक्ट होतो म्हणून इथून आपल्याला ती एंट्री समजते. आणि ही एंट्री आपण जाऊन आता काय करायची आहे, जर्नल एंट्रीजमध्ये लिहायची आहे की सुजाता आणि पौर्णिमा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 2,300 2,000. चला मग जर्नल एंट्रीजकडे जायचंय. बघा हे आलं आपले जर्नल एंट्रीज. इथे लिहायचं आहे सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट 2,300, अपर्णा कॅपिटल अकाउंट डेबिट 2,300 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 4,600. आता हा आपल्याला लॉस झालेला होता, नॅरेशनमध्ये लिहून टाका, बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आले लक्षात? तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथे एंट्री करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा लॉस काय झालेला आहे, ट्रान्सफर झालेला आहे. मग आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं तर जर्नल एंट्रीज कंप्लीट करा. तर आत्ताशी आपली ही शेवटची जर्नल एंट्री झालेली आहे. आता हा ते 2,300 जो बॅलन्स आहे हा आपला काय झालेला आहे, आपण इकडे क्लोज केलेला आहे बरोबर. आपण इथे क्लोज केलं रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि त्यामुळे आपल्याला हा काय मिळालेला आहे, बॅलन्स मिळालेला आहे. आले सर्वांच्या लक्षात? आता विद्यार्थी मित्रांनो हे पहा, हे आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, हे पण आपण क्लोज केलं. मग आता क्लोज केल्यानंतर तिथे सुद्धा बॅलन्सिंग फिगर आपल्याला आलेले आहेत. मग इथे सुद्धा एंट्री होऊ शकते. मग काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की अरे बापरे, इथे सुद्धा बॅलन्सिंग फिगर आल्यात. जसं आता इथं आपण लॉस आलेला वाटून दिला आणि त्याचे बॅलन्स आले, ते ट्रान्सफर केले, एंट्री झाली, आणि इथे सुद्धा आपण एंट्री करू शकतो. मग इथे एंट्री जर करायला जर तुम्ही केले तर हा आपला कॅपिटलचा बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स. आलं लक्षात? मग कॅपिटलवरून आपण डायरेक्ट आता हा बॅलन्स कुठं ट्रान्सफर केलाय का, नाही, आपण डायरेक्ट बॅलन्स शीटला घेतलेला आहे, त्यामुळे इथे एंट्री होणार नाही. आणि करायला गेलं तर काय होईल, सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट
बघा कशी एंट्री होते. सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट आणि क्रेडिटला अकाउंटचं नावच येत नाही, मग टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणायचं का? नाही. तर इथे तुमचं म्हणणं बरोबर आहे, एंट्री होऊ शकते, परंतु इथे आपण आता तो बॅलन्स अकाउंटला ट्रान्सफर करत नाही, क्रेडिट अकाउंटला कोणत्याच, तो डायरेक्ट बॅलन्स शीटला जातो आणि त्यामुळे इथे एंट्री होणार नाही. तुमची शंका मी आता लगेच निरसन करून टाकलेली आहे. तर अशा प्रकारे हा बॅलन्स आपण आता काय केला, फायनल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर केला आणि आपलं बॅलन्स शीट काय केलं, क्लोज केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पार्टनरशिप फर्ममधलं ॲडमिशनचं जे एक्झाम्पल आहे ते सोडवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेजर बनवा. लेजर बनवल्यानंतर तुम्ही जर्नल एंट्रीज करू शकता. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना एकदा खूप सराव झाला, समजलं की तुम्ही डायरेक्ट जर्नल एंट्रीजसुद्धा तयार करू शकता आणि तुम्हाला हा लॉसचा जो एंट्री आहे, लास्ट एंट्री, तर याच्यासाठी तुम्ही फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करा आणि इथून तुम्हाला ही एंट्री तुम्हाला सहज काय होईल, मिळून जाईल. आणि बाकीचं मग कॅपिटल अकाउंट वगैरे काढण्याची किंवा कॅश गुडविल काढण्याची सुद्धा काही गरज नाही. मी तुम्हाला मुद्दाम पहिलं उदाहरण होतं म्हणून सविस्तर, अतिशय सविस्तरमध्ये घेतलेलं आहे की ह्या उदाहरणाची तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पुढची उदाहरणं सर्वच नक्कीच सोपे जातील. भरपूर प्रॅक्टिस करा, एकदा दोनदा तीनदा वहीमध्ये सोडवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आता पूर्ण लेजर पण केलेले आहे आणि संपूर्ण एंट्रीज पण मी तुम्हाला करून दाखविलेल्या आहेत. आता मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी काय करत आहे, कॅमेरा माझा स्थिर करत आहे. बघा, पहिल्यांदा आपण ओपन केलेला आहे. बघा, ॲडमिशन ऑफ पार्टनर हा 10 मार्कासाठी बोर्डाला येणारा प्रश्न आहे. आपल्या फॉर्मॅट मी तुम्हाला पाठवलेला आहे एक व्हिडिओ की 12वी अकाउंटचा फॉर्मॅट कसा असेल सध्याचा कोविड इयरचा. माझा व्हिडिओ पाहतो. बघा, इथे तुम्ही काय करायचं आहे, मी तुम्हाला पॉज करतोय स्क्रीनशॉट घेण्यासाठी. 1 2 3 4 5. आता नेक्स्ट अकाउंट घ्या, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 4. त्यानंतर आता कॅश अकाउंटचा घ्या. 1 2 3 4 5 आले, दोन्ही अकाउंट आले, गुडविल पण आलेले आहे याच्यात. त्यानंतर आता जा बॅलन्स शीटचा घेऊया. बघा, बॅलन्स शीटचा स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 4 5. जर्नल एंट्रीजचा घ्यायचा आहे आता आपल्याला. बघा, वरती हेडिंग द्यायला विसरायचं नाही. घ्या, हा एक स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 4. त्यानंतर हा एक घ्या. 1 2 3 4. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन्स त्याचा एक घेऊन टाका. ठीक आहे. त्यानंतर आपण नोट्स पाहिजेत, नोट्स पण महत्वाचे आहेत. घ्या, नोट्स घ्या. 1 2 3 4. ओके, अजून एक घ्या स्क्रीनशॉट. 1 2 3 4. ओके, धन्यवाद. पुढील उदाहरण पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. परंतु त्यापूर्वी माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सर्वांनी मला माझ्या व्हिडिओला लाईक करा, खाली जाऊन एक क्लिक करा प्लीज. आणि चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया रेड कलरमध्ये कॅपिटल लेटर्समध्ये सबस्क्राईब शब्द दिलेला आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर बेल आयकॉन पुढे दिलेला आहे, बेलचं चित्र आहे, त्याच्यावर क्लिक करा. ऑल ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला माझ्या सर्व पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स यायला सुरुवात होतील आणि तुम्ही नोटिफिकेशनवरून सुद्धा नवीन व्हिडिओ पाहू शकता. आणि मागील सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दिलेली आहे. सर्व तुम्हाला मला जिकडे देता येईल तिकडे मी लिंक देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, थँक्यू. सर्व व्हिडिओची लिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सेटिंग केलेली आहे त्यांना नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झालेली असेल, परंतु ज्यांनी अजूनही सेटिंग केलेली नाही ती त्यांनी करून घ्यावी, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 अकाउंट 0307 या व्हिडिओ क्रमांकामध्ये
ॲडमिशनचे 1 नंबरचे उदाहरण आहे हे अभ्यासले आहे. पुढील व्हिडिओ आहे आपला 12 अकाउंट 0308 या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशनचे एक्झाम्पल नंबर 2 अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या नंतर क्रमाने येणारा व्हिडिओ मी पाठीमागे सेटिंग करून देणार आहे. त्याचबरोबर ॲडमिशनची सर्व अकाउंटची व्हिडिओची जी लिस्ट आहे ती शेवटच्या 20 सेकंदामध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हिडिओची लिंक दिलेली आहे. सर्व व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणाहून लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.